रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत एक फ्लॅट दाखवतोय आणि त्या फ्लॅटचं खरं लोकेशन जर बघितलं तर माझीवड्यालाच हा फ्लॅट असणार आहे। ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, जिथे लोढा लक्झरिया नावाचं कॉम्प्लेक्स आहे। लोढा लक्झरिया कॉम्प्लेक्स हे साधारण 14 वर्ष जुनं असणार आहे, जिथे बिल्डिंगला OCCC सोसायटी ते सगळं झालेलं आहे। आणि जर तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये जर तुम्ही बघितलं तर मग मात्र हे सकाळचं तुमचं ईस्टचं ऊन आहे ह्या बाल्कनीमध्ये मात्र नक्की मिळेल। आणि बाल्कनीत जर उभे राहिलं तर पुढे रुस्तमजी ॲझेनो म्हणा, मुंबई नाशिक रोड म्हणा। मी पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की लोढा प्रिवा आणि लोढा लक्झरियाच्या मध्ये जे रोड आहे, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जे बस स्टँड आहे, ह्या बस स्टँडपासून आता हा जो रोड आहे तो डायरेक्ट समृद्धीला कनेक्ट होईल हे मी खूप अगोदर सांगितलं होतं। तर खरं तर आज ते पण काम तुम्ही बघू शकता। इथं हा जो रोड आहे डायरेक्ट समृद्धीला म्हणा किंवा डायरेक्ट मुंबई नाशिक रोडला कनेक्ट होतोय। हे ब्रिजचं काम फक्त इथे बाकी असणार, खरं तर ते आता पूर्ण होईलच। मला थोडक्यात हे दाखवायचं होतं। ह्या साईडला जर तुम्ही बघितलं लोढा प्रिवा नावाचं कॉम्प्लेक्स आणि इथे एक लक्झरिया म्हणून कॉम्प्लेक्स आहे, जिथे खूप चांगल्या पद्धतीचं 1100 कार्पेट असणार आणि याच्यासोबत आपल्याला एक पोडियमची कार पार्किंग मिळणारा हा 3 BHKचा फ्लॅट आपल्याला खरं मिळणार आहे। याचं जर तुम्ही बघितलं ह्या साईडला पण खिडकी आहे, ह्या साईडला पण खिडकी असल्या कारणानं दोन्हीही इकडनं जर बघितलं तर वेस्ट आहे आणि तिकडनं जर बघितलं तर ईस्ट आहे आणि नॉर्थ फेसिंगचं घर असल्या कारणानं तुम्हाला हा इथे पद्धतशीर असं मिळतं। इकडनं बाकी जर तुम्ही खाली बघितलं मग मात्र तुमचं जे असणारं तुमचं क्रिकेटचं ग्राउंड, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, ज्या अम्युनिटीज ह्या इथं उपलब्ध चांगल्या पद्धतीच्या आहेत त्या बाकी सगळ्या सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीच्या तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतील। खरं तसं जर बघितलं तर हे कॉम्प्लेक्स जे आहे किंवा ही जी बिल्डिंग आहे ही 28 माळ्याची आहे। आपला हे फ्लॅट हायर फ्लोअरलाच आहे, अगदी लोअर फ्लोअरला नक्कीच नाही आहे। जर आपण हे घर बघितलं तर ह्या घरामध्ये तसं बघितलं तर खरं थोडं डागडुगीचं काम करावं लागेल, अदरवाईज काम करण्याची गरज नसणार आहे। घराच्या बाहेर जर आपण पडलो तर इथे तुम्हाला प्रायव्हेट लिफ्टचं सुविधा खरं ह्या बिल्डिंगमध्ये दिल्या गेलेली असणार आहे। बाहेर आल्यानंतर नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक घर आहे, समोर एक आहे, टोटल 3 घरं आहेत। आणि लिफ्टचं जर बघितलं तर एक लिफ्ट आणि त्याच्यानंतर बाकीच्या जे लिफ्ट आहेत ही सर्वंट लिफ्ट आहे। नंतर ज्या लिफ्ट आहेत मात्र त्या तुमच्या घराच्या आतमध्येच ओपन होतात, म्हणजे घराच्या बाहेर लिफ्ट राहत नाही आहे। इथे जर तुम्ही बघितलं तर हे तुमच्या घराच्या पुढची जागा आहे, या पद्धतीचा दरवाजा असणार आहे। आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या घरातच डायरेक्ट लिफ्ट ओपन होते, म्हणजे त्याला लिफ्टला बाहेर जायची काही गरज नाही, घरातल्या आतल्यात तुम्हाला ही लिफ्ट मिळेल। आणि नंतर हे तुमचं घर इथं शिवरॅक वगैरे ठेवू शकता। नंतर हे तुमचं घर चालू होतं। घर चालू झाल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली जर तुम्ही ह्या साईडला आला तर इथे एक तुम्हाला मोठं असं बेडरूम मिळतं, ज्या बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता बेड आहे, एक कपाट लागलेलं आहे, तिकडे स्टोरेज आहे, स्टडी टेबल आहे, असं एक मोठं तुम्हाला बेडरूम मिळतं, जिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या असणार आहेत। आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर पश्चिम दिशा असल्या कारणानं इकडनं हवा येणार अधिक तुम्हाला जर खाली बघितलं तुमच्याच असणाऱ्या सगळ्या एमिनिटीज तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी क्लिअरली दिसणार आहेत। नंतर जर तुम्ही घराच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं आणि मोठं हे असं तुम्हाला इथे नक्की मिळणार आहे, जे खूप खरोखर चांगल्या पद्धतीचं मोठं नक्की असणार आहे। जर ठाणा स्टेशनपासून विचार केला तर 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारं हे लोढा लक्झरिया नावाचं कॉम्प्लेक्स आहे। याच्या शेजारी लोढा पॅराडाईज आहे, त्याच्या शेजारी लोढा प्रिवा आहे, नंतर त्याच्या शेजारी लोढा क्राऊन म्हणून आहे। म्हणजे ज्या ज्या बजेटनुसार त्या पद्धतीनुसार हे सगळं घर इथं खरं बनवलेलं। नंतर तुम्ही हॉलमध्ये येता, हॉलमध्ये आला तुम्ही तिथून जर बघितलं तर इथपर्यंत आपण व्हिडिओ चालू करेपर्यंत ज्या बाल्कनी वगैरे तुम्ही बघितलं एवढा असा मोठा चांगला प्रशस्त तुम्हाला असा हॉल मिळतो। आणि हॉलच्या जर ह्या साईडला आलं तर मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे ही बाल्कनी आणि या बाल्कनीमधून असणारा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला मिळतो। लोढा प्रिवाचं कॉम्प्लेक्स दिसतं, रुस्तमजी आणि हे ग्रीनरीचा जो पॅच आहे हा सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो। नंतर आपण जर याच्या जस्ट ह्या साईडला जर आलो तर इथेच मात्र सुंदर आणि चांगलं एक मस्त असं किचन बनवलेलं आहे, ज्याच्यात स्टोरेज आहे, गॅसची पाईपलाईन आलेली आहे एल शेपमधलं ह्या साईडला आणि अधिक ह्या साईडला सर्व्हिस प्लॅटफॉर्म वरती पण स्टोरेजसाठी जागा। आणि इकडे जर आलात इथं परत तुम्हाला कपडे सुकवण्यासाठी जागा, इकडे स्टोरेजसाठी जागा आणि इथे वॉशिंग मशीन आणि तुमचे कपडे सुकवण्यासाठी चांगली मोठी जागा तुम्हाला इकडे पण उपलब्ध नक्की मिळणार आहे। हाईट वाईज पण थोडं चांगलं आहे। अशा पद्धतीचा खरं हा सुंदर 3 BHKचा फ्लॅट आहे। मी जसं सांगितलं का 1100 कार्पेटचा असणार आहे। पुढं आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता इथे एक पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये पण इथे त्यांनी काही लोकांनी इथं मंदिराचं सुविधा केलेली आहे। आणि जस्ट याच्या अपोजिटला आला तर परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं तुम्हाला इकडं मिळतं। हे जे आपलं आहे हे कॉमनवाला असणार आहे, कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। पुढे आल्यानंतर असं जर बघितलं तर ह्या साईडला एक बेडरूम आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे,
ह्या बेडरूमला जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला परत हे स्टडी टेबल बघा, इथं कपाट बघा, अधिक बेड लागलेला आहे. म्हणजे इकडे पण जागेची काही कमी नाही आहे. आणि इकडनं परत सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की येईल एवढी मोठी जागा. किंवा इकडनं ह्या सगळ्या पद्धतीची खिडकी आहे. हा बेड आहे. या बेडच्या पलीकडे जरी बघितलं तर परत अजून एक कपाट लागलेला आहे. म्हणजे जागेची कमी नाही. एवढं मोठं कपाट लागून तुम्हाला नको आहे कपाट तर काढून टाका. इथं स्टडी टेबल, वरती पडत स्टोरेज. म्हणजे अशा पद्धतीचं हेही एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम तुम्हाला इकडनं पण साईज वाईज चांगलं मिळते. आणि नंतर परत ह्याच्या अपोजिटला मी सांगितलं त्याप्रमाणे शेवटचा हा बेडरूम असणार आहे. हा बेडरूम बाकी खूप मोठा आहे, कारण जवळजवळ तुमची ही जी जागा आहे ही 10 फूट जागा तुम्हाला अशी मिळते, 10 फूट जागा तशी मिळते. त्याच्यानंतर परत इथे एक बेड लागतो. बेडची साईज तुम्ही बघितली तर मोठा बेड आहे. त्याच्यानंतर 4 फूट जागा तुम्हाला ह्या बेडच्या ह्या साईडला पण मिळते. आणि पलीकडल्या साईडला जरी गेलं तर 3 फूट जागा तुम्हाला ह्या साईडला पण मिळते. 2-2.5 फूट जागा तुम्हाला इकडनं पण मिळते. आणि इकडनं पण तुमच्या बेडरूममधनं जर बघितलं तर मग मात्र एक नंबर व्ह्यू आहे. फुटबॉल ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम. आणि आत्ता जे ॲमेझॉन कंपनीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे हे डेव्हलपमेंट तुम्हाला आतल्या आत दिसतंय. आता काम चालू झालेलं आहे ॲमेझॉन कंपनीच्या आतमधले सगळ्या साफसफाईचं ह्या त्या सगळ्या गोष्टींचं काम ॲमेझॉनचं चालू झालेलं आहे. माझीवाडा मेट्रो स्टेशन जवळ असणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर ह्याच्यातच एक कपाट आहे. कपाटाची साईज पण बघितली तर खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची आहे. नंतर इकडे आलो तर इथे तुम्हाला मग मात्र बाथटब पण मिळणार आहे. म्हणजे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बाथटब, वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट परत तुम्हाला इथं सुसज्ज मोठं नक्की मिळते. अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. जे मंडळी ठाणा स्टेशनपासनं असं जवळ घर बघतायत, मोठं घर बघतायत, मोठा कार्पेट बघतायत, ॲम्युनिटीज बघतायत, तर ह्या पद्धतीचं हे एक फ्लॅट आपल्याकडे आहे. बघा हॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन आहे पूर्ण. ह्या साईडला इकडनं हवा इकडे येते आणि त्याच्यामुळं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हॉलमध्ये मात्र नक्की जाणवते. अशा पद्धतीचा हा फ्लॅट. याचं मेंटेनन्स 9,000 रुपये ह्या फ्लॅटचं मेंटेनन्स असेल. आणि ह्याची जी किंमत आहे ह्याची किंमत आत्ता मालकांनी सांगताना 2,47,00,000 2,47,00,000 रुपीज कोटिंग अमाऊंट असणार आहे. प्रायव्हेट लिफ्टवाला फ्लॅट आहे. मार्जिवडा जंक्शनला असणार आहे. त्याची किंमत अशी आहे. त्याच्यात ते कमी करणार आहेत. म्हणजे असं नाही की ते 247 म्हणजे एकदम फायनलच आहे. त्याच्यात पण ते कमी करणार आहेत. सब्जेक्ट टू आपलं लोन सँक्शन आहे की नाही, आपलं पेमेंट किती फास्ट आहे, ते सगळं जर नीटनेटकं ओकेमध्ये असेल तर मग ते निगोशिएशन होईल. आणि मग आपली त्या ठिकाणी चर्चा होऊन त्या पद्धतीचं होईल. तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तिथे ह्या कोणत्या बँकेकडनं लोन घ्या, कारण प्रोजेक्टमध्ये OC-CC सोसायटी मी ते सांगितलं त्याप्रमाणे सगळं ओके आहे. तुम्हाला लागेल तो पेपर तुमच्या लोनसाठी इथून मात्र नक्की मिळेल. असेच आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. कामाचा छंद आहे जोपासला आहे. काम जास्तीत जास्त करून द्या आणि त्या काम करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स मात्र नक्की करा. तर त्या सांगतो मंडळी, रामकृष्ण हरी.